ओके डिअर स्टुडंट, तर आज आपण कोऑर्डिनेशन नंबर हा लेसन बघणार आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय असतात? सपोज एक ब्रॅकेटमध्ये कंपाऊंड घेतला CuNH3 4 ब्रॅकेट कम्प्लीट +2. या कंपाऊंडचं जर स्ट्रक्चर काढला तर कसं असणार? सेंटरला Cu+2 आयन्स असतात आणि सराउंडिंगला 4 अमोनियाचे मॉलिक्युल्स असतात. ओके, देन मेटलवरती सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो मेटल कसं असणार? इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन पार्ट असतात. फर्स्ट पार्ट काय आहे? सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयन अँड विच इज सराउंडेड बाय लिगँड्स. NH3 हे असतात, त्यांना काय म्हणतो आपण? लिगँड्स म्हणतो. ओके, आता इथे बघा प्लस चार्ज आहे म्हणजे सेंट्रल मेटल आयन्स कसे असतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट मीन्स ऍक्सेस ऑफ लेविज ऍसिड असतात. आणि हे इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हे कंपाऊंड इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉन रिच म्हणजेच हे कंपाऊंड काय असणार? लेविज बेस असणार. लेविज बेस काय करतात? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि लेविज ऍसिड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. म्हणजे इथे यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतात. किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होणार? 4 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होणार. म्हणजे अशा टाईपचे जे कंपाऊंड असतात ते कंपाऊंड काय असतात? आपले कोऑर्डिनेशन कंपाऊंड. Any coordination compound has two parts, central metal ions and which is surrounded by ligands. Okay. आता इथे आपल्याला लिगँडची डेफिनेशन बघायची. व्हॉट इज मीन बाय लिगँड्स? लिगँड्स म्हणजे जे कंपाऊंड्स सेंट्रल मेटल आयनला किंवा ऍटमला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. काय डोनेट करतात? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणजे जे कंपाऊंड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते कंपाऊंड काय असतात? लिगँड्स असतात. The compounds which donate pair of electrons to the central metal ion is called what? Ligands. लिगँड्स मध्ये काय असू शकतात? न्यूट्रल मॉलिक्युल्स, NH3 न्यूट्रल मॉलिक्युल्स आणि आयन्स पण असू शकतात. Cl- पण डोनेट करू शकतो. सो असं पण डिफाईन करू शकतो. आयन्स और मॉलिक्युल्स विच डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू द सेंट्रल मेटल आयन इज कॉल्ड लिगँड्स. ओके, तर लिगँडची डेफिनेशन एक व्यवस्थित करून ठेवायची. क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स वरती क्वेश्चन येऊ शकतो. डिफाईन लिगँड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स 3 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. देन आता इथे लिगँड्स आपण बघितलं. क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स इथे बघा. फर्स्ट काय आहे? मोनोडेंटेट लिगँड्स. मोनोडेंटेट लिगँड्स म्हणजे काय? जे लिगँड्स इलेक्ट्रॉनचा एकच पेअर डोनेट करतात सेंट्रल मेटलला. The ligands which donate only one pair of electron to the central metal ions is called मोनोडेंटेट लिगँड. एक्झाम्पल करून ठेवायचे ह्याच्यामध्ये NH3 एकच पेअर डोनेट करणार, H2O एकच पेअर डोनेट करतो, Cl- हे कशाचे एक्झाम्पल आहेत? मोनोडेंटेट लिगँडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, डिफाईन कसं केलं आपण? द लिगँड्स विच डोनेट ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार, कॉल्ड हॉट मोनोडेंटेट लिगँड. आता इथे बघा पॉलिडेंटेट लिगँड्स. पॉलिडेंटेट लिगँड म्हणजे जे लिगँड एक पेक्षा जास्त पेअर डोनेट करतात ते काय असतात? आपले पॉलिडेंटेट लिगँड्स असतात. मग पॉलिडेंटेट लिगँड्स मध्ये फर्स्ट काय आहे? डायडेंटेट लिगँड्स. डायडेंटेट लिगँड ऑल्सो कॉल्ड एज बायडेंटेट लिगँड. त्याचे दोन इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. NH2 CH2 CH2 NH2. इथिलीन डायमाइन. नेम काय ह्याचा? इथिलीन डायमाइन. हा कशाचा एक्झाम्पल आहे? डायडेंटेट लिगँड किंवा बायडेंटेट लिगँडचा एक्झाम्पल आहे. आता इथे पण लोन पेअर असणार, इथे पण लोन पेअर असणार. सेंट्रल मेटल आयन घेतला तर हा पेअर इथे डोनेट होणार, हा पण पेअर इथे डोनेट होणार. म्हणजे एकाच मॉलिक्युल्स मध्ये किंवा वन मॉलिक्युल्स मध्ये जर दोन डोनर आयटम असतील तर ते काय असणार? आपले बायडेंटेट किंवा डायडेंटेट लिगँड असतात. एक्झाम्पल लक्षात ठेवायचा, इथिलीन डायमाइन. सेकंड आहे ऑक्झॅलेट आयन. ओके, ऑक्झॅलेट आयन हा पण बायडेंटेट लिगँडचा एक्झाम्पल आहे. स्ट्रक्चर काढला तर C डबल बॉन्ड O O मायनस, C डबल बॉन्ड O O मायनस. ओके, मग सेंट्रल मेटलला काय होणार? हा पण इलेक्ट्रॉन डोनेट करणार, हा पण इलेक्ट्रॉन डोनेट करणार. दोन ऑक्सिजन डोनर असतात. सो दोन इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात ठेवायचे बायडेंटेट लिगँडचे, ऑक्झॅलेट आयन आणि काय आहे? इथिलीन डायमाइन. मग आता बायडेंटेट लिगँड्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉनचा पेअर डोनेट करतात. म्हणजे एक बायडेंटेट लिगँड टोटल किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार? 4 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. 1 2 3 4. हे पण लक्षात ठेवा. एक बायडेंटेट लिगँड असतो तो 2 पेअर डोनेट करतो. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पण 2च असणार. ओके, देन नंतर हेक्साडेंटेट लिगँड्स किंवा बायडेंटेट नंतर ट्रायडेंटेट पण घेऊ शकतो. जे इलेक्ट्रॉनचे 3 पेअर डोनेट करतात ते ट्रायडेंटेट, पण आपल्याला त्याचं एक्झाम्पल दिलं नाही. सो डायरेक्ट
हेक्साडेंटेड लिगँड्स. ओके, आता हा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एक्झामला विचारतात ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ EDTA4 लॉंग फॉर्म इथिलीन डायमाइन टेट्रा एसिटेट आयन. EDTA इज टाइप ऑफ व्हॉट हेक्साडेंटेड लिगँड्स. ओके, डायरेक्ट स्ट्रक्चर पण विचारतात ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ EDTA लॉंग फॉर्म इथिलीन डायमाइन टेट्रा एसिटेट आयन. ओके, आता इथिलीन डायमाइन ऑलरेडी आपण काढलेलं. कसं होतं इथिलीन डायमाइन NCH2 इथे H आणि H होते, इथे H पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा स्ट्रक्चर कशाचा होता इथिलीन डायमाइन. इथे काय आहे ED मीन्स व्हॉट इथिलीन डायमाइन टेट्रा एसिटेट आयन. आता ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय CH3C डबल बॉन्ड OH. हा काय आहे आपला ऍसिटिक ऍसिड. ओके, मग ऍसिटेट आयन म्हणजे काय इथे H काढला तर O मायनस भेटणार. हा जो आयन आहे तो काय आहे ऍसिटेट आयन. ओके, ऍसिटेट आयन आहे. देन आता हा जो ऍसिटेट आयन आहे तो किती आहेत 4 आहेत. सो इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन म्हणजे H काढायचा आणि तिथे काय द्यायचे ऍसिटेट आयन द्यायचे. मग कसे काढणार इथे कसे देणार CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस. इकडे पण तसंच करायचं CH2C डबल बॉन्ड O मायनस CH2C डबल बॉन्ड O मायनस. ओके, तर ऍसिटेट आयन किती झाले 1 2 3 4. सो नेम इज इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. हा हेक्साडेंटेड लिगँड्स आहे म्हणजे 6 पेअर डोनेट करणार. इलेक्ट्रॉनचे किती पेअर डोनेट करणार 6 पेअर डोनेट करणार. ओके, 6 पेअर म्हणजेच किती इलेक्ट्रॉन 12 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. एक EDTA कोऑर्डिनेशन नंबर किती असणार 6 कोऑर्डिनेशन नंबर असतो. ओके, देन आता डोनर आयटम टोटल 6 आहेत. 6 मधले 4 काय असतात ऑक्सिजन 1 2 3 आणि 4. 6 मधले 4 ऑक्सिजन असतात आणि 2 काय असतात नायट्रोजन असतात. ओके, नीट मध्ये पण एकदा क्वेश्चन विचारलेला जेईला आणि सीटीला पण आलेला. EDTA हा हेक्साडेंटेड लिगँड आहे. डोनर टोटल 6 आयटम्स असतात, त्याच्यामधले 4 असतात ते ऑक्सिजन असतात आणि 2 असतात ते काय असतात नायट्रोजन असतात आणि हा स्ट्रक्चर करून ठेवायचा. देन नेक्स्ट बघा, लास्ट क्लासिफिकेशन मधला टाइप आहे ॲम्बिडेंटेड लिगँड्स. ओके, ॲम्बिडेंटेड लिगँड्स. ॲम्बिडेंटेड लिगँड्स इज अ टाइप ऑफ मोनोडेंटेड लिगँड. हे एक लक्षात ठेवायचं. ॲम्बिडेंटेड लिगँड असतात हे कशाचं टाइप असतात मोनोडेंटेड लिगँडचा टाइप असतात, पण त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त डोनर आयटम असतात. द लिगँड्स which contain the monodentate ligands which contain more than one donor atom is called ambidentate ligands. Okay, for example SCN minus. ओके, ambidentate लिगँडचा एक्झाम्पल आहे. SCN मायनसलाच आपण कसं लिहू शकतो NCS मायनस असं पण लिहू शकतो. म्हणजे इथे डोनर आयटम 2 असतात, नायट्रोजन पण असतो आणि सल्फर पण असतो, पण दोन्हीपैकी एकच काय करतो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो. एकतर नायट्रोजन करेल किंवा सल्फर करेल, पण ऍट अ टाइम दोन्ही पण डोनेट नाही करत. सो इट इज टाइप ऑफ मोनोडेंटेड लिगँड विच कंटेन 2 डोनर आयटम्स. नंतर सेकंड NO2 मायनस, हा पण एक एक्झाम्पल आहे. स्ट्रक्चर काढलं तर इथे N डबल बॉन्ड O मायनस आणि इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे डोनर आयटम्स इथे 2 आहेत, ऑक्सिजन पण आहे नायट्रोजन पण आहे, पण बॉन्ड फॉर्मेशन मध्ये एकतर ऑक्सिजन डोनेट करणार ऍट अ वन टाइम किंवा नायट्रोजन डोनेट करणार. ओके, पण ऍट अ टाइम दोन्ही पण डोनेट नाही करणार, एकतर ऑक्सिजन डोनेट करू शकतो किंवा नायट्रोजन डोनेट करू शकतो. मग हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. NO2 मायनस, NO2 मायनसलाच आपण कसं लिहू शकतो ONO मायनस असं पण लिहू शकतो. ओके, देन ambidentate ligands, it is a type of monodentate ligands which contain more than one donor atoms. Donor atoms एक पेक्षा जास्त असतात त्याच्यामध्ये. देन नेक्स्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधले काय इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते आपण बघणार. फर्स्ट बघा कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर, आता एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण घेतला CO NH36 ब्रॅकेट कंप्लीट Cl3. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. मग कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय ब्रॅकेट मधला जो पार्ट असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, द पार्ट ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड अंडर द स्क्वेअर ब्रॅकेट किंवा इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड व्हॉट कोऑर्डिनेशन स्पियर. काय सांगितलं कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा ब्रॅकेट मधला जो पार्ट असतो
तो काय असतो कोऑर्डिनेशन स्पेअर. द पार्ट ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड कोऑर्डिनेशन स्पेअर. नंतर सेकंड आहे कोऑर्डिनेशन नंबर अँड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. ओके, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? आता सपोज हा स्ट्रक्चर आपण काढला. स्ट्रक्चर कसं असणार? सेंटरला कोबाल्ट, ओके, आणि त्याच्या सराउंडिंगला किती डोनर आयटम्स असतात? 6 NH3 चे मॉलिक्युल्स असतात. ओके, मग ह्यांनी किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इज इक्वल टू 6. दॅट मीन्स कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ डोनर आयटम्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन is called coordination number. Definition क्या है? Number of donor atoms around the central metal ion or atom in an coordination compound or coordination complex is called coordination number. आता ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार मेटलची? इथे बघा, चार्ज काय आहे का? काही चार्ज नाहीये. सो अल्जेब्रिक सम किती घ्यायचा? 0. देन 3 क्लोरीन आहेत. 1 क्लोरीनचा चार्ज किती असतो? -1. 3 क्लोरीनचे चार्ज किती येणार? -3. NH3 हा न्यूट्रल मॉलिक्युल्स आहे. सो चार्ज किती येणार इथे? 0. आणि कोबाल्टची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची असतो. हा एक्स कन्सिडर करायचा. मग इक्वेशन सॉल्व्ह करा. x 0 -3. -3 इक्वल साइनच्या पुढे गेले तर किती येणार? +3. सो या कंपाऊंड मध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार? +3 असणार. ओके, देन ऑक्सिडेशन स्टेट काढताना अल्जेब्रिक सम कन्सिडर करून काय करायचं? आपण ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा. त्यासाठी लिगँडचे चार्जेस वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे, ते आपण नंतर बघणार आहे. ओके, द सेकंड इम्पॉर्टंट पार्ट, डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय डिफरन्स आहे? आता डबल सॉल्टचा आपण एक्झाम्पल घेतला. डबल सॉल्टचा एक्झाम्पल आहे मोहर्स सॉल्ट. ओके, मोहर सॉल्टचा फॉर्म्युला फेरस सल्फेट, अमोनियम सल्फेट. ओके, मग फेरस सल्फेट FeSO4, अमोनियम सल्फेट NH4 ट्वाइस SO4. ओके, डॉट 6H2O. हा कशाचा फॉर्म्युला आहे? मोहर सॉल्ट. मोहर सॉल्ट इज ऍडिशन कंपाऊंड आहे. किती कंपाऊंड ऍड केले? 2 कंपाऊंड ऍड केले. सो मोहर सॉल्ट हा काय असतो? ऍडिशन कंपाऊंड असतो. हा कंपाऊंड जर ऍक्वियस सोल्युशन मध्ये टाकलं तर काय भेटणार आपल्याला? आयन्स भेटणार. इथे काय भेटणार? Fe+2 चा आयन्स भेटणार ऍक्वियस मध्ये, प्लस नंतर SO4 इथे भेटणार SO4 अमोनियमचे किती आयन्स भेटणार? 2. सो प्लस इथे 2NH4 भेटणार, प्लस सल्फेटचा आणखीन एक भेटणार SO4. ओके, डबल सॉल्ट जर आपण वॉटरमध्ये ऍड केला तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. काय होतो? तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. डबल सॉल्ट डू नॉट रिटेन दिअर आयडेंटिटी इन ऍक्वियस सोल्युशन. डबल सॉल्ट ऍक्वियस सोल्युशन मध्ये आयडेंटिटी रिटेन करत नाही आणि तो काय होतो? कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतो. जे कंपाऊंड ऍक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होतात इनटू इट्स आयन्स इज कॉल्ड डबल सॉल्ट्स. एक्झाम्पल मोहर सॉल्ट्स आहे. नंतर कॅर्नेलाइट पण करू शकता. कॅर्नेलाइटचा फॉर्म्युला आहे पोटॅशियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड अँड 6H2O. ओके, देन सेकंड आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघूयात. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा एक्झाम्पल घेतलं तर K4 इन ब्रॅकेट FeCN6 हा कंपाऊंड आहे. ओके, ऍक्वियस सोल्युशन मध्ये डिसोसिएशन करूयात, पण हे पण लक्षात ठेवा इथे कशाचे आयन्स प्रेझेंट आहेत? K+ चा आयन्स प्रेझेंट आहे, Fe+2 चे आयन्स प्रेझेंट आहेत, इथे Cn- चे 6 आयन्स प्रेझेंट आहेत, असे टोटल आयन्स प्रेझेंट आहेत. ओके, पण आता हा जर कंपाऊंड आपण ऍक्वियस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय भेटणार? आणखीन एक लक्षात ठेवायचं, कोणता पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड वॉटर मध्ये टाकलं की त्याचे 2 पार्ट होतात. एक ब्रॅकेटचा पार्ट तसाच राहतो आणि एक ब्रॅकेटच्या बाहेरचा. म्हणजे इथे काय भेटणार? K+ चे आयन्स भेटणार. K+ चे आयन्स किती भेटणार? 4. म्हणजे इकडे 4K+ भेटतो. ओके, प्लस FeCN6 ब्रॅकेटला चार्ज किती येणार? इकडे 4+ म्हणजे ब्रॅकेटला येणार 4- चार्ज. ओके, सो डबल सॉल्ट किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऍक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही आणि आयडेंटिटी काय करतो? तो रिटेन करतो. इथे जी ब्रॅकेटची आयडेंटिटी आहे तीच आयडेंटिटी ते ऍक्वियस सोल्युशन मध्ये आहे. आणि इथे फक्त कशाचे आयन्स भेटलेत आपल्याला? K+ चा आयन्स भेटला आणि ब्रॅकेटचा आयन्स भेटला. इथे Fe+2 चे आयन्स भेटणार नाही,
सायनाइडचे आयन्स पण इथे भेटणार नाही. म्हणजे डबल सॉल्ट आहे हे कम्प्लिटली डिसोसिएट होतो आणि कॉर्डिनेशन कंपाऊंड असतात ते ऍक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होत नाहीयेत. ओके, देन नेक्स्ट पार्ट आपण बघूयात होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. ओके, वेडनेस थेरी आपण नंतर बघूयात. तर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय? ऑन द बेसिस ऑफ लिगँड्स, complexes are classified into two types, homoleptic and heteroleptic. For example, CO NH3 6 ब्रॅकेट कंप्लीट Cl3 हा एक कॉम्प्लेक्स आहे. आणि सेकंड सपोज आपण घेतला CO NH3 थ्राइस H2O थ्राइस ब्रॅकेट कंप्लीट Cl3. ओके, इथे चेक करा, ब्रॅकेटमध्ये एकाच टाईपचे लिगँड्स आहेत, सगळे एकाच टाईपचे लिगँड्स जर ब्रॅकेटमध्ये असतील तर कॉम्प्लेक्स काय असणार? होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स असणार. आणि इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड्स असतील. इथे NH3 पण आहे, H2O पण आहे, एकापेक्षा जास्त टाईपचे लिगँड्स आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स कसं असणार? हा हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. ओके, द कोऑर्डिनेशन कंपाऊंड इन विच कोऑर्डिनेशन स्पियर, हा काय आपला कोऑर्डिनेशन स्पियर has only one type of ligands called homoleptic complexes, and the coordination compounds in which coordination sphere has more than one type of ligands called heteroleptic complexes. Okay, then Werner's theory एक बघूयात आपण. Werner's theory. ओके, Werner's theory. तर Werner's theory मध्ये एव्हरी मेटल हॅज टू टाईप ऑफ व्हॅलेन्सी. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल मेटल असतो त्याचे दोन टाईपचे व्हॅलेन्सीज असतात, प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी. फर्स्ट पॉइंट आपण लिहू शकतो, एव्हरी मेटल आयन or atom has two valencies, primary valencies and secondary valency. Okay, second point ह्याच्यामध्ये लिहू शकतो, primary valency of an metal ion is equal to oxidation state. Primary valency is equal to काय असते? Oxidation state. And third point postulates लिहू शकतो आपण इथे, secondary valency of an metal ion is equal to coordination number. Secondary valency is equal to काय असते? Coordination number, and primary valency is equal to oxidation state. Nantar third, primary valency are only satisfied by anions. प्रायमरी व्हॅलेन्सी असते ती फक्त कशाने सॅटिस्फाईड होते? अनायन्सने सॅटिस्फाईड होते. सेकंडरी व्हॅलेन्सीज आर सॅटिस्फाईड बाय न्यूट्रल मॉलिक्युल्स. ओके, सेकंडरी व्हॅलेन्सी ही न्यूट्रल मॉलिक्युल्स अँड एन आयन दोन्ही पण सॅटिस्फाईड होतात. ओके, सेकंडरी व्हॅलेन्स आर सॅटिस्फाईड बाय न्यूट्रल मॉलिक्युल्स ॲज वेल ॲज अनायन्स. आणखी नंतर एक पॉइंट लिहू शकतात त्याच्यामध्ये, फिफ्थ नंबरचा, हा फोर्थ नंबरचा करू शकता इथे. सेकंडरी व्हॅलेन्सीज आर डायरेक्शनल. सेकंडरी व्हॅलेन्सीज असतात इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर असणार, म्हणजे कसे असतात ते? डायरेक्शनल असतात. आता कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स येणार किंवा स्क्वेअर प्लेनर येणार. 6 असेल कोऑर्डिनेशन नंबर तर ऑक्टाहेड्रल येणार. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सीज इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर आणि ते कसे असतात? डायरेक्शनल असतात. हे पॉइंट्स त्याच्यामध्ये करून ठेवायचे. काय पॉइंट आहे? मेटल आयन्स और atoms has two type of valencies, primary valencies and secondary valencies. Primary valency is equal to oxidation state of central metal ion, and secondary valency is equal to coordination number of an metal ion. Okay, primary valencies are satisfied only anions, secondary valencies are satisfied by neutral molecules and anions. Then सेकंडरी व्हॅलेन्सीज इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर अँड ते कसे असतात? डायरेक्शनल असतात. फॉर एक्झाम्पल एक कॉम्प्लेक्स आपण घेऊयात, CO इन ब्रॅकेट NH3 6 ब्रॅकेट कंप्लीट Cl3. ओके, हा कॉम्प्लेक्स घेतला तर अल्जेब्रिक सम किती येणार? 0 -3, 3 क्लोरीनचे -3 0 आणि हा x येणार. तर ऑक्सिडेशन स्टेट किती येणार इथे? +3 येणार. सो या कंपाऊंडची प्रायमरी व्हॅलेन्सी इज इक्वल टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल किती येणार? +3 येणार. अँड सेकंडरी व्हॅलेन्सी किती असणार? स्ट्रक्चर काढलं तर सेंटरला कोबाल्ट आणि सराउंडिंगला 6 NH3 असणार आहे, 6 NH3 असणार. सो या कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार? 6. दॅट मीन्स सेकंडरी व्हॅलेन्सी किती आहे? 6 आहे. एखादा कंपाऊंड देतील आणि त्यांचे प्रायमरी व्हॅलेन्सीज अँड
सेकंडरी व्हॅलेन्सीज तुम्हाला काढायला विचारतील. ओके. देन नंतरचा क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज. ओके. क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज. ओके. तर ह्याच्यामध्ये 3 टाईपचे कॉम्प्लेक्सेस असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट बघूयात आपण कॅट आयोनिक कॉम्प्लेक्सेस. कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. ओके. कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. आता कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस कसे आयडेंटिफाय करायचे? सपोज एक कॉम्प्लेक्स घेतला CO इन ब्रॅकेट NH3 ब्रॅकेट कंप्लीट 6 आणि डायरेक्ट ब्रॅकेटला प्लस चार्ज. ओके. हा एक कॉम्प्लेक्स आहे किंवा हा कॉम्प्लेक्स आयन आहे. ओके. देन सपोज आणखीन एक कॉम्प्लेक्स घेतला CO इन ब्रॅकेट NH3 6 आणि इथे SO4 घेतला. ओके. तर हे दोन्ही पण एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत? कॅटॉनिक कॉम्प्लेक्सचे आहेत. द कॉम्प्लेक्सेस इन विच कोऑर्डिनेशन स्पियर हॅज पॉझिटिव्ह चार्ज. ज्या कॉम्प्लेक्सेसमध्ये कोऑर्डिनेशन स्पियरवरती म्हणजे हा पार्ट कोऑर्डिनेशन स्पियरवरती पॉझिटिव्ह चार्ज येत असतो ते कॉम्प्लेक्सेस काय असतात? कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजे हा तर इथे डायरेक्टली पॉझिटिव्हच आहे. सो कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस आहे. मग हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स कसा होणार? ॲक्वियस सोल्युशन मध्ये हे कंपाऊंड टाका. 2 पार्ट होणार. एक ब्रॅकेटचा पार्ट, एक ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट. मग ब्रॅकेटमध्ये काय भेटणार? CO NH3 6 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटला चार्ज किती येणार? +2 कारण इकडे आहे SO4 2 मायनस. ओके. म्हणजे इथे ब्रॅकेटला प्लस चार्ज असणार किंवा सिंपल आयडेंटिफाय करायचं. कोणतं पण आपण कंपाऊंड लिहिलं, इथे सपोज कॅल्शियम कार्बोनेट लिहिलं आपण, तर कॅल्शियमचा चार्ज काय असणार? प्लस. कार्बोनेटचा चार्ज काय असणार? मायनस. म्हणजे कंपाऊंड लिहिताना अगोदर कॅटायन्स असतो आणि नंतर एनायन्स. म्हणजे लिहिताना इथे स्क्वेअर ब्रॅकेटनेच आपण स्टार्ट केला. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटचा पार्ट असणार तो प्लस असणार आणि हा पार्ट असणार तो मायनस असणार. सो दिस कॉम्प्लेक्स इज हॉट कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. ओके. देन सेकंड एनॉनिक कॉम्प्लेक्सेस. ओके. कॅटॉनिक कॉम्प्लेक्स नंतर आपण सेकंड बघणार आहे एनॉनिक कॉम्प्लेक्स. ओके. एन आयोनिक कॉम्प्लेक्स. एनॉनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय? द कोऑर्डिनेशन कंपाऊंड इन विच कोऑर्डिनेशन स्पेअर हॅज निगेटिव्ह चार्ज. कोऑर्डिनेशन स्पेअरला काय असणार? निगेटिव्ह चार्ज. डायरेक्टली असं पण लिहू शकतो आपण FeCN6 ब्रॅकेट कंप्लीट 4 मायनस आयन. हा कशाचा टाईप असणार? एनॉनिक कॉम्प्लेक्सचा टाईप असणार कारण ब्रॅकेटला चार्ज काय आहे? मायनस चार्ज आहे. किंवा असं पण लिहू शकतो आपण K3 इन ब्रॅकेट AlC2O4 ब्रॅकेट कंप्लीट. ओके. आता इथे बघा, हा पहिला पार्ट आहे 1 नंबरचा. म्हणजे हा पार्ट कशाचा असणार? कॅटायनचा. आणि ब्रॅकेटचा पार्ट कशाचा असणार? एनायनचा. म्हणजे अशा टाईपचे जे कॉम्प्लेक्सेस असतात ते कसे असणार? एनॉनिक कॉम्प्लेक्सेस. आता ॲक्वियस सोल्युशन मध्ये काय भेटणार? K प्लस भेटणार. किती K प्लस भेटणार? 3 K प्लस भेटणार. 3 K प्लस आणि ब्रॅकेटचा एक पार्ट इथे काय भेटणार? Al इन ब्रॅकेट C2O4 थ्राइस आणि ब्रॅकेटला 3 मायनस चार्ज आहे. ओके. इथे पण ॲक्वियस सोल्युशन मध्ये 2 पार्ट, एक ब्रॅकेटचा एक ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट. ब्रॅकेटला निगेटिव्ह चार्ज आहे. सो दिस कॉम्प्लेक्स इज हॉट एनॉनिक कॉम्प्लेक्स. ओके. तर हे क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये हे पण करून ठेवायचं आहे. ओके. नंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे अप्रॉक्स दरवर्षी ह्याच्यावरती 3 मार्कचा क्वेश्चन असतो. 3 एक्झाम्पल देतात आणि त्याचे आयुपेसिय नेम तुम्हाला काढायला विचारतात. ओके. तर बघा, फर्स्ट अगोदर बघूयात एनॉनिक लिगँड्स. ओके. एनॉनिक लिगँड्स फर्स्ट काय आपला? ब्रोमाइड Br मायनस. चार्ज किती असणार? -1. तर आयुपॅक नेम मध्ये काय आहे? ब्रोमो. क्लोराइड असेल तर क्लोरो, सायनाइड असेल तर सायनो, SO4 ला सल्फॅटो, NO3 ला नायट्रॅटो, CO3 कार्बोनेट असेल तर कार्बोनॅटो, हायड्रॉक्साईड पासून हायड्रॉक्झो, ऑक्झालाइट टू ऑक्झालायटो, नायट्राइट टू नायट्रिटो, ONO असेल तर नायट्रिटो घ्यायचं, NO2 ला नायट्रो घ्यायचा, NO2 ला इथे नायट्रो घ्यायचा, नायट्रो. ओके. नंतर थायोसायनेट आयन असेल, SCN असेल तर थायोसायनेटो आणि NCS असेल तर आयसोथायोसायनेटो. हे सगळे एनॉनिक लिगँड्स आहेत आणि त्यांचे चार्जेस पण लक्षात ठेवायचे. ओके. देन अमोनियाचा चार्ज 0 असतो. न्यूट्रल लिगँड्स येथे. अमोनियाला आयुपॅक नेम मध्ये काय म्हणतो आपण? अमाइन्स. स्पेलिंग मध्ये डबल M आहे. ओके. वॉटर असेल तर एक्वा,
आणि कार्बन मोनॉक्साईड असेल तर कार्बोनिल, आणि इथिलीन डायमाइनला इथिलीन डायमाइनस आपण म्हणतो. शॉर्ट फॉर्म मध्ये EN मध्ये लिहितो आपण. ओके. देन आता फर्स्ट काय करूयात आपण, कॅटॉनिक कॉम्प्लेक्सचे नॉमेनक्लेचर बघूयात. कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. ओके, कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस. देन कॅटॉनिक कॉम्प्लेक्स मध्ये फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. कोबाल्ट CO NH3 6 ब्रॅकेट कम्प्लीट Cl3. तर या कंपाऊंडचा आपल्याला नेम फाइंड करायचे. ओके, म्हणजे पहिला पार्ट हा कॅटाईन असणार आणि हा एनाईन असणार. नोमेनक्लेचर करताना ऑलवेज आपल्याला कॅटाईनचा नोमेनक्लेचर अगोदर करायचा असतो आणि नंतर एनाईनचा नोमेनक्लेचर. आता सपोज असा कंपाऊंड आहे KCl. पहिला हा प्लस आहे, हा मायनस आहे. नोमेनक्लेचर कसं आहे, पोटॅशियम क्लोराईड. म्हणजे कंपाऊंड मध्ये अगोदर आपण कॅटाईनचे नोमेनक्लेचर करत असतो आणि नंतर एनाईनचे नोमेनक्लेचर. मग इथे काय करायचं, पहिलं आपल्याला ब्रॅकेटचा नोमेनक्लेचर करायला लागेल. आणि ब्रॅकेटचा नोमेनक्लेचर करताना फर्स्ट अगोदर लिगँडचे नोमेनक्लेचर करायचे आणि नंतर मेटलचा नोमेनक्लेचर करायचं. ब्रॅकेटमध्ये सिक्वेन्स फिक्स ठेवायचा, फर्स्ट लिगँड्स आणि नंतर मेटल. बघा आता NH3 लिगँड्स आहेत. ओके, NH3 चा नेम काय आहे, NH3 इज हॉट अमाइन्स. तर अमाइन्स किती आहेत, 6 आहेत. इथे 6 अमाइन आहेत. म्हणजे इथे येणार हेक्झा अमाइन्स. हेक्झा अमाइन्स. नंतर कोबाल्ट. ओके, हेक्झा अमाइन कोबाल्ट. देन नंतर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट इथून काढू शकतो आपण, अल्जेब्रिक सम 0. ओके, क्लोरीनचा चार्ज किती येते, -1. तर एक क्लोरीनचा चार्ज -1, 3 क्लोरीनचे -3. NH3 न्यूट्रल लिगँड. NH3 हा न्यूट्रल लिगँड आहे. चार्ज काय असणार, 0. सो ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, X0 -3. -3 इक्वलच्या पुढे घेतला तर +3. मग इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे. तर ऑक्सिडेशन स्टेट रोमन नंबर मध्ये लिहायचे तिथे. ओके, हा ब्रॅकेटचा नॉमेनक्लेचर झाला. हेक्सा अमाइन कोबाल्ट थर्ड. आणि नंतर क्लोरीन आहे इथे. ओके, तर क्लोरीन ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे हा लिगँड नाहीये. मग तो काय आहे, क्लोराइडच आहे. हे लक्षात ठेवा. क्लोरीनला आता इथे क्लोरोनाइज घ्यायचा. क्लोरो कधीच घ्यायचा, जर क्लोरीन आतमध्ये असेल तर क्लोरो घेणार, बाहेर असेल तर क्लोराइडच ठेवायचा. आणि हे 3 वगैरे नंबर आहेत ते पण नाही द्यायचे, फक्त इथे क्लोराइडच लिहायचं. म्हणजे इथे काय येणार आपला, क्लोराइड. तर हा नॉमेनक्लेचर झाला. ओके, देन आता सपोज असा कॉम्प्लेक्स असेल CO NH3 थ्राइस. ओके, H2O3 आणि इकडे सपोज SO4 असेल, तर नोमेनक्लेचर कसं असणार, पहिल्या ब्रॅकेटचा नोमेनक्लेचर करायला लागेल. हा कॅटाईन आहे आणि हा एनाईन आहे. ओके, मग ब्रॅकेटचा नोमेनक्लेचर करा. लिगँडचे नोमेनक्लेचर अल्फाबेटिकल ऑर्डरने लिगँडचे नोमेनक्लेचर करायचे. अमाइन्स आणि एक्वा. अमाइन्स मध्ये AM, एक्वा मध्ये AQ. सो अमाइन्स अगोदर आपल्याला घ्यायला लागेल. मग इथे 3 आहेत अमाइन्स. सो इथे असणार ट्राय अमाइन. ट्राय अमाइन. नंतर ऑर्डर पण 3 आहेत. सो कसं भेटणार इथे, ट्राय एक्वा. ट्राय एक्वा. नंतर कोबाल्ट. कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट काढायला लागणार. अल्जेब्रिक सम 0. SO4 चा चार्ज किती असतो, -2. तर इथे चार्ज किती येणार, -2. H2O 0, अमोनिया 0, X इज इक्वल टू +2 भेटेल, इक्वलच्या पुढे घेतलं तसं. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट इथे 2 येणार. SO4 ब्रॅकेटच्या बाहेर आहे. SO4 ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर नेमकं असणार सल्फेट. सो इथे लास्टला काय भेटणार आपल्याला, सल्फेट भेटणार. ओके, तर असा नोमेनक्लेचर असणार. देन सपोज आणखीन एक कॉम्प्लेक्स आपण इथे घेतला, Fe इन ब्रॅकेट H2O4 Cl. ओके, आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथे Cl2 असेल, तर हा नोमेनक्लेचर कसा करणार, किंवा इथे Cl2 करा आणि बाहेर Cl करा. तर या कंपाऊंडचा नोमेनक्लेचर्स. ओके, मग ब्रॅकेटचा नोमेनक्लेचर अगोदर करायला लागेल. लिगँड्स ते टेट्रा एक्वा. टेट्रा एक्वा. ओके, 4 ऑर्डरचे मॉलिक्युल्स आहे. डायक्लोरो. ओके, 2 क्लोरीन आहेत. सो काय भेटणार, डायक्लोरो. नंतर Fe म्हणजे आयर्न. आयर्न. ओके, ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करूयात. अल्जेब्रिक सम 0, -1 एक क्लोरीनचा, 2 क्लोरीनचे -2, H2O चा 0. सो हा सॉल्व्ह करायला लागेल. -2 -1 -3 इक्वलच्या पुढे घेतले तर +3. सो आयनची ऑक्सिडेशन स्टेट इथे 3 येणार. आणि क्लोरीन बाहेर आहे हा,
मग लिहिताना क्लोराईड लिहिणार. क्लोरीन जर बाहेर असेल तर काय लिहायचं आपल्याला, क्लोराईड, आणि आतमध्ये असेल तर क्लोरो. सो नंतर काय भेटणार आपण तिथे, क्लोराईड. ओके, तर असे कॅटॉनिक कॉम्प्लेक्सचे नॉमेनक्लेचर्स तुम्ही करू शकता. ओके, देन आणखीन एक दोन एक्झाम्पल कॅटॉनिक कॉम्प्लेक्सचे आपण बघूयात, ज्यांच्यामध्ये ब्रॅकेटला प्लस चार्ज आहे डायरेक्टली. ओके, तर सपोज असं एक कॉम्प्लेक्स घेऊयात आपण, CR, क्रोमियम, H2O3, then NH3 ट्राइस अँड ब्रॅकेटला +3. ओके, तर हा सॉल्व्ह कसा करणार, देन एकच ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये लिगँडने स्टार्ट करा. सो हा भेटणार आपल्याला ट्रायअमाइन, ट्रायअमाइन, ट्रायएक्वा, ट्रायएक्वा, नंतर क्रोमियम, क्रोमियम. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा, अल्जेब्रिक सम +3, ब्रॅकेटला +3 चार्ज, सो अल्जेब्रिक सम +3 घ्या. हा 0, हा 0, सो x इज इक्वल टू डायरेक्टली +3 भेटणार, क्रोमियम +3 भेटणार, आणि नंतर लास्टला आयन लिहायचं. ओके, ट्रायअमाइन, ट्रायएक्वा, क्रोमियम 3 आयन. ओके, देन सपोज असा घेतला आपण, CR, H2O ट्राइस, देन NH3 ट्वाइस, Cl, आणि ब्रॅकेट कम्प्लीट इथे +3 असेल तर ह्याचा नोमेनक्लेचर कसा भेटणार आपल्याला. फर्स्ट लिगँडचे नोमेनक्लेचर्स करून घ्या अल्फाबेटिकल ऑर्डरने. डायअमाइन फर्स्ट येणार, डायअमाइन, डायअमाइन, ट्रायएक्वा, नंतर क्लोरो, इथे क्लोरो लिहायला लागेल, क्लोरो, नंतर क्रोमियम, क्रोमियम. तर ऑक्सिडेशन स्टेट किती आहे फाइंड करा, अल्जेब्रिक सम इज सॉट +3, Cl चा चार्ज -1, हा 0 भेटणार, आपण 0 x. ओके, तर हा -1 इक्वलच्या पुढे गेला तर +1 होणार. ओके, +1 अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट किती भेटणार, 4. तर इथे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट 4 भेटणार, आणि लास्ट काय करायचं, आयन करायचं. ओके, तर या टाईपने तुम्ही नोमेनक्लेचर करू शकता. ओके, ब्रॅकेटचा अगोदर करायचा, लिगँड्सला फर्स्ट अल्फाबेटिकल ऑर्डरने प्रायोरिटी द्यायची, नंतर आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्सेसचे नोमेनक्लेचर करूया. न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. ओके, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. ओके, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस घेतले म्हणजे फक्त एकच स्क्वेअर ब्रॅकेट असणार. फॉर एक्झाम्पल PT, NH3 ट्वाइस, Cl2. ओके, हा कंपाऊंड घेतला, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये फक्त एकच स्क्वेअर ब्रॅकेट असतो ते न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस असतात, आणि ब्रॅकेटला काही चार्ज नसतो. इथे सिंपल आहे, ब्रॅकेटमध्ये लिगँडने स्टार्ट करा, लिगँडने स्टार्ट केलं तर फर्स्ट हा येईल, आणि नंतर हा, नंतर मेटल लास्टला येणार. ओके, सो इथे भेटणार डायअमाइन, डायअमाइन, डायक्लोरो, डायक्लोरो, प्लॅटिनम, प्लॅटिनम, प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायला लागेल, अल्जेब्रिक सम 0, 2 क्लोरीनचे -2, 0, आणि हा x भेटणार. -2 इक्वलच्या पुढे गेला तर +2, सो प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, सेकंड येणार. देन आणखीन एक न्यूट्रल कॉम्प्लेक्स, Ni इन ब्रॅकेट CO4, हा कॉम्प्लेक्स घेतला. तर CO मीन्स सॉट न्यूट्रल लिगँड आहे, कार्बोनिल नेम असतो, कार्बोनिल, सो चार्ज 0च असणार. मग इथे टेट्रा कार्बोनिल येणार, टेट्रा कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल, निकेल, निकेल. ऑक्सिडेशन स्टेट अल्जेब्रिक सम 0, आपण 0च भेटणार, सो x इज इक्वल टू 0, ऑक्सिडेशन स्टेट 0 भेटणार. ओके, देन कॅटॉनिक कॉम्प्लेक्सचा एक एक्झाम्पल, एक टाइपचा आपला राहिला, तो पण एक घेऊयात, इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. ओके, तर अशा टाइपचा एक कॅटॉनिक कॉम्प्लेक्स तुम्हाला विचारू शकतात, CO इन ब्रॅकेट En ट्वाइस, ClBr, ब्रॅकेट कम्प्लीट +1, हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स आहे. तर याचा नोमेनक्लेचर कसं करणार. ओके, इथिलीन डायमाइन, ई ने स्टार्ट होणार, हा क्लोरो सी ने स्टार्ट होणार, आणि हा BR ने स्टार्ट होणार. ओके, तर अल्फाबेटिकल ऑर्डर ABC, AB, ब्रोमो, नंतर क्लोरो घ्यायला लागेल, आणि नंतर इथिलीन डायमाइन. ओके, सो अल्फाबेटिकल ऑर्डर कसे भेटणार, एक नंबरला भेटणार ब्रोमो, नंतर क्लोरो, क्लोरो. ओके, आता इथे इथिलीन डायमाइन 2 आहेत,
मग इथे डाय नाही घ्यायचं. जर इथिलीन डायमाइंड 2 असतील तर हे एक लक्षात ठेवायचं. इथिलीन डायमाइंड 2 असतील तर काय घ्यायचं आपल्याला 20 घ्यायचं आहे. ओके. इयन जर 3 असतील इथिलीन डायमाइंड तर इथे ट्राय नाही घ्यायचं, इथे काय घ्यायचं ट्रीस घ्यायचं. अरे बघा इथिलीन डायमाइंड मध्ये ऑलरेडी डाय हा वर्ड प्रेझेंट आहे. मग डाय डाय डबल रिपीट होणार. नॉमेनक्लेचर मध्ये डबल वर्ड्स रिपीट होत नाही. सो इयन 2 असतील तर 20 घ्यायचा आणि इयन 3 असतील तर ट्रीस घ्यायचा. ओके. मग नॉमेनक्लेचर कसं होणार? ब्रोमोक्लोरो. ओके. ब्रोमोक्लोरो इथे घेणार आपण 20. इथिलीन डायमाइन. इयन मीन्स व्हॉट? इथिलीन डाय अमाइन. आणि मग नंतर काय भेटणार? कोबाल्ट. कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करूयात. अल्जेब्रिक सम +1 -1 -1 0. हे दोन -2 पुढे गेले तर काय होणार? +2. +1 आणि +2 किती भेटणार? ऑक्सिडेशन स्टेट 3 भेटणार. तर असा नॉमेनक्लेचर असणार. सपोज हाच कॉम्प्लेक्स असा घेतला COEN थ्राइस, Cl थ्राइस, तर ह्याचा नेम कसा येणार? ट्रीस इथिलीन डायमाइन. 3 आहेत इथिलीन डायमाइन. सो काय येणार इथे? ट्रीस इथिलीन डायमाइन. इथिलीन डाय अमाइन. ट्रीस इथिलीन डायमाइन. नंतर कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट अल्जेब्रिक सम 0. 3 क्लोरीनचे -3. इयनचा चार्ज 0 आणि कोबाल्ट किती? X. सो X इज इक्वल टू +3 भेटणार. ओके. सो कोबाल्ट 3 आणि क्लोरीन बाहेर आहे म्हणजे क्लोरो नाही घ्यायचं. इथे काय घ्यायचं आपल्याला? क्लोराईड. तर हा झाला नोमेनक्लेचर. तर इयनचे एक्झाम्पल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ओके. आता नेक्स्ट आपण नंतर एनॉनिक कॉम्प्लेक्सचे नोमेनक्लेचर बघूयात. तर एनॉनिक कॉम्प्लेक्सचे नोमेनक्लेचर थोडे वेगळे आहेत. तर बघा फर्स्ट आपण एन आयोनिक कॉम्प्लेक्सेस. एनॉनिक कॉम्प्लेक्सेस. एनॉनिक कॉम्प्लेक्स मध्ये K4 इन ब्रॅकेट FeCN6 हा नोमेनक्लेचर करायचा. ओके. K4 FeCN6 तर हा एनॉनिक कॉम्प्लेक्स आहे. देन फर्स्ट काय येणार? हा पार्ट कशाचा असणार? कैटाइन्स. हा ब्रॅकेटचा पार्ट एनायन. म्हणजे फर्स्ट तुम्हाला केचा नोमेनक्लेचर करायला लागेल. के म्हणजे काय? पोटॅशियम. ट्राय पोटॅशियम नाही घ्यायचं, फक्त पोटॅशियमच घ्यायचं. इथे ब्रॅकेटलाच नंबर असतात हे. ओके. मग इथे फर्स्ट काय येणार आपलं? पोटॅशियम. ओके. कैटाइनचं नोमेनक्लेचर झालं. आता ब्रॅकेटचा करायचा. ब्रॅकेटमध्ये लिगँड्स फर्स्ट घ्यायला लागणार. लिगँड्स काय आहेत? सीएनचा नेम काय असतो? सायनो. ओके. किती आहेत सायनो? 6 आहेत. तो इथे येणार हेक्सासायनो. नंतर मेटलचा नोमेनक्लेचर. आयर्न आहे तर आयर्नचा फेरेट करायचा. जर एनॉनिक कॉम्प्लेक्स असतील, आयर्न असेल तर फेरेट करायचा, कोबाल्ट असेल तर कोबाल्टेट करायचा, कॉपर असेल तर क्युप्रेट करायचा, गोल्ड असेल तर ऑरेट करायचा, सिल्वर असेल तर अर्जेंटेट करायचा, अल्युमिनियम असेल तर अल्युमिनेट घ्यायचं. ओके. मग इथे काय करणार आपण? पोटॅशियम हेक्सासायनो. आयर्न असेल तर फेरेट एनॉनिक कॉम्प्लेक्स साठी. इथे येणार फेरेट. आणि लास्टला त्याची ऑक्सिडेशन स्टेट रोमन मध्ये घ्यायची. ओके. अल्जेब्रिक सम 0. एक सायनाइडचा चार्ज किती असतो? -1. तर 6 सायनाइडचे चार्ज किती असणार? -6. हा X आहे. ओके. पोटॅशियम अल्कली मेटल. एक पोटॅशियमचा चार्ज +1 असतो तर 4 पोटॅशियमचे चार्ज किती येणार? +4 येणार. तर हे सॉल्व्ह करायला लागेल. +4 -6 -2 -2 इक्वलच्या पुढे गेला तर +2. सो या कॉम्प्लेक्स मध्ये Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार? 2 असणार. तर हा नॉमेनक्लेचर झाला. सेकंड सपोज असा कॉम्प्लेक्स घेतला आपण Na3 सोडियम 3 CO इन ब्रॅकेट NO2 6 या कॉम्प्लेक्सचा नॉमेनक्लेचर करायचं. फर्स्ट काय येणार? सोडियम. हा कॅटायनचा नॉमेनक्लेचर अगोदर करायचं. सोडियम. देन नंतर ब्रॅकेट्स मध्ये लिगँड हेक्सा नायट्रो. ओके. NO2 साठी काय आहे? नायट्रो. ओके. हेक्सा नायट्रो. कोबाल्ट आहे. कोबाल्टचं काय करायला लागणार? कोबाल्टेट. तर इथे कोबाल्टचं काय करूयात आपण? कोबाल्टेट. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा. अल्जेब्रिक सम 0. NO2 चा चार्ज असतो -1. 6 NO2 चे चार्ज किती झाले? -6. हा X भेटणार. 3 सोडियमचे किती येणार? +3 येणार. तर सॉल्व्ह केलं तर किती भेटणार? -3 +6 -3 इक्वलच्या पुढे गेला तर +3. तर ऑक्सिडेशन स्टेट इथे किती भेटणार? 3 भेटणार. ओके. देन डायरेक्ट जर एनायन असतील तर त्याचा नेम कसं करणार आपण ते पण बघूयात. ओके. त्याच्या अगोदर हा एक कंपाऊंड आहे तो इम्पॉर्टंट K3 इन ब्रॅकेट AlC2
O4 ब्रॅकेट कंप्लीट 3. हा एक कॉम्प्लेक्सचा नॉमेनक्लेचर इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट येणार पोटॅशियम कॅटायन्स, पोटॅशियम, देन नंतर ट्राय ऑक्झॅलेटो C2O4. C2O4 कुठे येते? C2O4 इथे. C2O4 चं नेम काय आहे? ऑक्झॅलेटो. पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो, ट्राय ऑक्झॅलायटो, पोटॅशियम ट्रायऑक्झॅलायटो. ओके, OX चा चार्ज किती असतो? -2. एक OX वरती चार्ज आहे -2. -2 इंटू 3 -6. 3 पोटॅशियमचे +3. अल्जेब्रिक सम 0. सो सॉल्व्ह केले तर ऑक्सिडेशन स्टेट X इज इक्वल टू किती भेटणार? +3 येणार. मग इथे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. मग पोटॅशियम ट्रायऑक्झॅलायटो, अल्युमिनियमचा काय करणार आपण? अल्युमिनेट आणि ऑक्सिडेशन स्टेट इथे 3 येणार. ओके, देन सपोज असं कॉम्प्लेक्स असेल, डायरेक्ट असं असेल NiCl4 ब्रॅकेट कंप्लीट 2-, तर ह्याचा नॉमेनक्लेचर कसं असणार? टेट्राक्लोरो. ओके, लिगेंडने स्टार्ट करणार आपण. टेट्राक्लोरो, टेट्राक्लोरो. नंतर निकेलचा काय करायचा? निकेलेट. ओके, ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? अल्जेब्रिक सम -2. 4 क्लोरीनचे -4. X फाइंड करायचा, तर X इज इक्वल टू +2 भेटणार. ऑक्सिडेशन स्टेट इथे +2 भेटली. टेट्राक्लोरो निकेलेट सेकंड. ओके, तर एनॉयनिक कॉम्प्लेक्सचे पण तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता. ओके, ONO असेल तर फक्त काय घ्यायचं त्याच्यामध्ये? ONO असेल तर नायट्रिटो, SCN असेल तर थायोसायनायटो घ्या, आणि NCS असेल तर आयसोथायनायटो घ्यायचं. ओके, नंतर आणखीन एक इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल, EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फाइंड करायला विचारतात. EAN चा फॉर्म्युला Z - X + Y हा फॉर्म्युला असतो. EAN चा लॉंग फॉर्म इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू Z - X + Y. Z ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयनची काय असणार? ॲटॉमिक नंबर असणार Z म्हणजे. नंतर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन, आणि Y म्हणजे काय असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. परत बघा, Z ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन, X ऑक्सिडेशन Z मीन्स ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन, X ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन, Y नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. आता एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात EN चा. सपोज NiCO4 हा कॉम्प्लेक्स आहे. ओके, जर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल आपल्याला फाइंड करायचा आहे, तर EN चा फॉर्म्युला काय आहे? Z - X + Y. ओके, ॲटॉमिक नंबर, निकेलचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 28 आहे. X म्हणजे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट काढूयात 0. कार्बोनिलचा चार्ज 0. सो X इज इक्वल टू पण किती भेटणार? 0च भेटणार. Y नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. लिगँड्स किती तिथे? 4 आहेत. ओके, एक लिगँड 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे 4 लिगँड्स आहेत ते 4 पेअर इलेक्ट्रॉनचे डोनेट करतात. 4 पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले. सो हे सॉल्व्ह केलं तर किती येणार? 36 येणार. ओके, सो दिस कॉम्प्लेक्स ओबेज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. क्रिप्टॉनचा पण ॲटॉमिक नंबर किती असणार? 36. जर सॉल्व्ह करून आन्सर इनर्ट गॅसेसच्या ॲटॉमिक नंबर एवढा आला तर ते रूल्स काय करतात? ओबेज करतात. ओके, आता सपोज सेकंड एक कॉम्प्लेक्स घेऊ, त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. K4 इन ब्रॅकेट FeCN6. ओके, आयनचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल आपल्याला फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला EAN इज इक्वल टू Z - X + Y. Fe चा ॲटॉमिक नंबर किती असतो? 26 मायनस ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा. ऑक्सिडेशन स्टेट अल्जेब्रिक सम 0. 6 सायनाइडचा चार्ज -6. X 4 पोटॅशियमचे +4. इक्वेशन सॉल्व्ह केलं तर X किती भेटणार? +2 भेटणार. सो X आपल्याला 2 भेटला. सो 2 + Y नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड. तर 6 मोनोडेंटेट लिगँड आहेत, म्हणजे ते 6 पेअर डोनेट करणार. 6 पेअरचे किती इलेक्ट्रॉन झाले? 12 इलेक्ट्रॉन झाले. तर आन्सर सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केलं तर किती भेटणार आपल्याला? 36 भेटणार. ओके, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल किती भेटला आपल्याला? 36 भेटला. ओके, आता एक फक्त बायडेंटेट लिगँड्स आहे, त्याचा एक एक्झाम्पल आपण बघूयात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काउंटिंग थोडं डिफरंट आहे. ओके, सपोज CO कोबाल्ट, EN थ्राइस,
ओके, किंवा इथे इयन ट्वाइस घेऊ आपण, Cl2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस, असं कॉम्प्लेक्स आहे. तर याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल आपल्याला फाइंड करायचा आहे. सो EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. इथे झेड कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 27 मायनस एक्स ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा. अल्जेब्रिक सम +1, दोन क्लोरीनचे -2, 0 अँड एक्स इज इक्वल टू +3 भेटणार. सो ऑक्सिडेशन स्टेट 3. आता y ची व्हॅल्यू किती असेल, तर बघा, इथिलीन डायमाइन हे बायडेंटेट लिगँड आहे, म्हणजे एक इथिलीन डायमाइन आहे ते 2 इलेक्ट्रॉनचे पेअर्स डोनेट करणार. ओके, म्हणजे एक इथिलीन डायमाइन 4 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. 2 इथिलीन डायमाइन 8 इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणजे हे 2 इयन 8 इलेक्ट्रॉन डोनेट करणार, आणि हे 2 क्लोरीन 2 पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. सो टोटल किती झाले, 12 इलेक्ट्रॉन. तर हे लक्षात ठेवा. बायडेंटेट लिगँड, एक बायडेंटेट लिगँड असतात ते 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. 2 पेअर्स म्हणजे किती इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात, 4 इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात. सो टोटल इलेक्ट्रॉन्स किती आले इथे, 12 इलेक्ट्रॉन आले. सॉल्व्ह करा, आन्सर सॉल्व्ह केलं तर इथे किती भेटणार आपल्याला, 24 प्लस 12 36. तर इथे पण आन्सर किती येणार आपला, 36. तर हे बायडेंटेट लिगँड्स असतात ते 2 पेअर डोनेट करतात, त्याच्यामुळे एकचे इलेक्ट्रॉन 4 घ्यायचे. ओके, तर आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, शॉर्ट नोट साठी हे 4 आयसोमर्स इम्पॉर्टंट आहेत, तेवढेच आपण डिस्कस करणार. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघा काय आहे, आयोनायझेशन आयसोमर्स. तर एक्झाम्पल अगोदर घेऊन एक्सप्लेन करूयात. सपोज कॉम्प्लेक्स घेतला, CO इन ब्रॅकेट NH3 Br ब्रॅकेट कम्प्लीट Cl, हा एक कंपाऊंड घेतला. ऍक्वेस सोल्युशन मध्ये डिसोसिएशन कसं होणार कंपाऊंडचा, ऍक्वेस सोल्युशन मध्ये भेटणार CONH3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस इकडे Cl मायनस. ओके, देन सेकंड कॉम्प्लेक्स आपल्याला काढायचा आहे. इथे CONH3 आतमध्ये घेतला आणि Br बाहेर घेतला. तर ऍक्वेस सोल्युशन मध्ये ब्रॅकेटचा एक आयन भेटणार ऍज इट इज CONH3 Cl इन ब्रॅकेट प्लस इकडे Br मायनस. तर आता इथे चेक करा, या दोन कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक केलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं असतो, सेम आहे. तर कुठले पण आयसोमर्स असतील तर एक कंडिशन काय असते, मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी सेम. ओके, देन हा कंपाऊंड जर टाकला तर ऍक्वेस सोल्युशन मध्ये हा कंपाऊंड आपण डिझॉल्व्ह केला तर इथे कशाचे आयन्स भेटतात, Cl मायनसचे, आणि इथे कशाचे आयन्स भेटतात आपल्याला, Br मायनसचे. ओके, दॅट मीन्स आउट कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but gives different ions in aqueous solution is called what, आयोनायझेशन आयसोमर्स. ज्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम असतात पण ऍक्वेस सोल्युशन मध्ये डिफरंट आयन्स देतात, ते कंपाऊंड काय असतात आपले, आयोनायझेशन आयसोमर्स. नंतर सेकंड बघा टाइप आहे लिंकेज आयसोमर्स. आता सपोज इथे कंपाऊंड घेतला CONH3 NO2, ओके, ब्रॅकेट कम्प्लीट Br2, हा एक कॉम्प्लेक्स आहे. आणि सेकंड कॉम्प्लेक्स आपण इथे घेऊयात CONH3 ब्रॅकेट कम्प्लीट Br2. हे दोन कॉम्प्लेक्स चेक करा, मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहेत, सेम आहेत, पण इथे कोबाल्ट आणि कशाचा बॉन्ड आहे, नायट्रोजनचा बॉन्ड आहे. इथे कोबाल्टने कशाबरोबर बॉन्ड फॉर्म केला, ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्म केला. म्हणजेच काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण लिंकेज कसं आहे ते डिफरंट आहे. सो कॉल्ड linkage isomers. Compound having same molecular formula किंवा complexes having same molecular formula but has different linkage of ligands with the central metal atom. लिगँड ची लिंकेज कशी आहे इथे डिफरंट, इथे नायट्रोजन बरोबर लिंकेज आहे आणि इथे कशा बरोबर आहे, ऑक्सिजन बरोबर लिंकेज आहे. सो कॉल्ड व्हॉट, लिंकेज आयसोमर्स. नंतर थर्ड नंबरचा टाइप आहे कोऑर्डिनेशन आयसोमर्स. ओके, तर कोऑर्डिनेशन आयसोमर्स मध्ये एक ब्रॅकेट मध्ये कंपाऊंड घ्या. सपोज इथे घेतला आपण प्लॅटिनम इन ब्रॅकेट NH3 ब्रॅकेट कम्प्लीट. देन सेकंड इथे निकेल NiCl4, हा एक कॉम्प्लेक्स आहे. अँड
सेकंड कॉम्प्लेक्स PT, नंतर इकडे Cl4, इथे डायरेक्ट आपण Cl4 पण घेऊ शकतो, Cl4 ब्रॅकेट कम्प्लीट, नंतर नेक्स्टला NH3 4 ओके. हे कॉम्प्लेक्स काय असतात एकमेकांचे कोऑर्डिनेशन आयसोमर्स. फर्स्ट असणार तो कॉम्प्लेक्स कॅटायन असणार, हा आहे तो कॉम्प्लेक्स एनायन. फर्स्ट इज कॉम्प्लेक्स कॅटायन, सेकंड इज कॉम्प्लेक्स एनायन. इथे काय केलं, फक्त लिगँडचा एक्सचेंज केला. Cl इकडे घेतले तर हा कंपाऊंड आपल्याला भेटणार, NH3 इकडे घेतले तर इकडे हा कंपाऊंड भेटलेला आपला. ओके. देन मग हे कंपाऊंड कशामुळे फॉर्म झाले, द कंपाऊंड्स फॉर्म ड्यू टू द एक्सचेंज ऑफ लिगँड्स. लिगँडचा काय केला, एक्सचेंज केला बिटवीन कॉम्प्लेक्स कॅटायन अँड कॉम्प्लेक्स एनायन, इज कॉल्ड फॉर coordination isomers. The definition बघा, the isomers formed due to the exchange of ligands between complex cation and complex anion called coordination isomers. MCQ ला क्वेश्चन आला तर ऍडजस्टंट ला 4 स्क्वेअर ब्रॅकेट असतील तर आयसोमर काय लक्षात ठेवायचं आपल्याला, कोऑर्डिनेशन आयसोमर 1 2 3 अँड 4 स्क्वेअर ब्रॅकेट असतील तर कोऑर्डिनेशन आयसोमर्स. देन नंतर सॉल्वेट आयसोमर्स ऑल्सो कॉल्ड आउट हायड्रेट आयसोमर्स. सॉल्वेटला आपण हायड्रेट आयसोमर्स पण म्हणू शकतो. ओके. सपोज इथे कॉम्प्लेक्स घ्या, CO इन ब्रॅकेट NH3 6 ब्रॅकेट कम्प्लीट Cl3.3H2O, हा कॉम्प्लेक्स आहे. ओके. देन सेकंड कॉम्प्लेक्स CO इन ब्रॅकेट NH3 थ्राइस, ओके, 3H2O किंवा H2O थ्राइस Cl3 ओके. त्याच्यामध्ये काय केलं, इथे 3 ऑर्डर मॉलिक्युल्स आतमध्ये घेतले आणि 3 NH3 फक्त बाहेर काढले. ओके. म्हणजे जे आयसोमर एक्सचेंज ऑफ वॉटर मॉलिक्युल्सने फॉर्म होतात किंवा एक्सचेंज ऑफ एक्वा लिगँड्सने फॉर्म होतात ते काय असतात आपले हायड्रेट्स और सॉल्वेट आयसोमर्स. द आयसोमर्स फॉर्म ड्यू टू द एक्सचेंज ऑफ H2O मॉलिक्युल्स इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. इथे हा इनसाइड कोऑर्डिनेशन स्पियर आणि आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पियर. इनसाइड अँड आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पियरला कशाचा एक्सचेंज केला आपण, वॉटर मॉलिक्युलचा एक्सचेंज केला. सो आयसोमर्स फॉर्म ड्यू टू द एक्सचेंज ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर कॉल्ड सॉल्वेट और हायड्रेट. ओके. नंतर बॅलन्स बॉन्ड थेअरीवरती क्वेश्चन आला तर हे स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात. एक्सप्लेन और ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ CONH3 6, ओके, ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स बॉन्ड थेअरी. तर मग फर्स्ट काय करायचं बघा, NH3 हा स्ट्रॉंग लिगँड आहे. जर स्ट्रॉंग लिगँड असेल तर कॉम्प्लेक्स कसं असतो, लो स्पिन कॉम्प्लेक्स असतो. आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये काय करायचं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर पेअर्ड करायचे. तर हे लक्षात ठेवा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं काय करायचं, पेअरिंग करायचं. एवढं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. फर्स्ट काय करूयात, कोबाल्ट CO. कोबाल्टचा एटॉमिक नंबर किती असतो, 27. ओके. 27चा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढला तर कसं भेटणार, Ar4s2 3d7. ओके. देन कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काढा, अल्जेब्रिक सम +3 आहे. ओके, 0 चार्ज, सो x इज इक्वल टू +3 भेटेल. मग कोबाल्ट +3चा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसा भेटणार, इन ब्रॅकेट Ar, ओके, 3 इलेक्ट्रॉन कमी करा, +3 चार्ज आहे, 3 इलेक्ट्रॉन कमी केले तर H चे 2 होणार कमी आणि यामधला 1 कमी होणार. ओके. तर इथे भेटणार 4s0 3d6. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर काढला बॉक्सच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसा भेटणार इथे, फर्स्ट डी ऑर्बिटल, ओके, डी मध्ये 5 बॉक्स काढायला लागणार, 1 2 3 4 आणि 5 बॉक्स झाले. ओके. इथे 3D ऑर्बिटल्स नंतर इथे 4s ऑर्बिटल, देन 4s नंतर इथे 4p ऑर्बिटल्स. ओके. डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन टाकायचे, इथे 1 2 3 4 5 आणि 6. ओके. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. पण हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय करायचे, आपल्याला पेअर्ड करायचे, बिकॉज कॉम्प्लेक्स इज लो स्पिन. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आफ्टर पेअरिंग इलेक्ट्रॉन्स, इथे तुम्हाला लिहायला लागणार खाली, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आफ्टर पेअरिंग इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉनचं पेअरिंग केल्यानंतर काय भेटणार, हा इलेक्ट्रॉन इथे टाका आणि हा इलेक्ट्रॉन इथे घ्यायचा, म्हणजे हे 2 ऑर्बिटल्स इथे एम्प्टी होणार आणि इथे पेअरिंग होणार. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आफ्टर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स.
इथे 1 2 3 4 5 6. ओके, तर हा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपल्याला भेटणार. देन ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन्स. ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन नेक्स्ट स्टेप मध्ये इथे करू शकता. ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन्स. कोणते ऑर्बिटल्स हायब्रिडायशन साठी अवेलेबल आहेत? तर इथे बघा, टोटल लिगँड्स किती आहेत? 6 लिगँड्स आहेत. मग 6 लिगँड्स काय करणार? 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोबाल्टला डोनेट करणार. मग त्यासाठी कोबाल्टकडे 6 एम्प्टी ऑर्बिटल्स आपल्याला लागतात. ओके, स्ट्रक्चर काढलं तर कसं असणार? सेंटरला CO. ओके, असे NH3 किती भेटणार आपल्याला? टोटल साईडला 6 NH3 भेटणार आहेत. स्ट्रक्चर जर काढला तर इथे 6 NH3. सो कोबाल्ट 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. त्याच्यासाठी त्याच्याकडे 6 एम्प्टी ऑर्बिटल्स लागतात. मग कोणते 6 एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत? D चे 2 आहेत, S ची 1 आहे आणि P चे 3 आहेत. ओके, मग ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन्स. D च्या 2 आहेत, सो इथे D2 आपण लिहू शकतो. S ची 1 आहे, सो इथे S घ्या आणि P च्या किती आहेत? 3 आहेत, सो sp3. हायब्रिडायशन ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन D2 sp3. D च्या 2 ऑर्बिटल. ओके, नंतर नेक्स्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. कॉम्प्लेक्स फॉर्मेशन नंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं असेल? इथे लिहायचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. ओके, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन केलं तर इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इकडे सगळीकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टाकायचे. तर हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोण डोनेट करणार? 6 NH3 असतात. हे 6 NH3 हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतात? 6 ऑर्बिटल्स मध्ये डोनेट करतात. दिस इज वॉट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. काय भेटलं आपल्याला? D2 sp3 हायब्रिडायशन भेटला. D2 sp3 हायब्रिडायशन असेल तर कॉम्प्लेक्स कसा असतो? ऑक्टाहेड्रल. सो दिस कॉम्प्लेक्स इज ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे लास्टला परत हे स्ट्रक्चर काढायचं आपल्याला. NH3 NH3. ओके, 6 NH3 काढायचे. ह्याला टोटल काय करायचं? ब्रॅकेट करायचा. ब्रॅकेटला +3 चार्ज आणि इथे हायब्रिडायशन खाली घ्यायचा. D2 sp3 हायब्रिडायशन आणि स्ट्रक्चर इज सॉट ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. ओके, मग हा कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक असेल का डायमॅग्नेटिक? ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. याच्यामध्ये सगळेच इलेक्ट्रॉन कसे पेअर्ड आहेत? सो सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर कॉम्प्लेक्स कसं असेल? डायमॅग्नेटिक. सो दिस कॉम्प्लेक्स इज हॉट डायमॅग्नेटिक. आता सेम असंच एक्झाम्पल आहे, फक्त लिगँड्स चेंज करायचे. इथे लिगँड्स काय घ्यायचे? फ्लोरीन घ्यायचे. ओके, F6 घ्यायचा. ओके, फ्लोरीन इज वीक लिगँड. वीक लिगँड असेल तर कॉम्प्लेक्स कसं असतो? हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो. मग हाय स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स रिमेन्स अनपेअर्ड. ओके, फ्लोरीन इज वीक लिगँड, सो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स रिमेन्स अनपेअर्ड. अनपेअर्ड आहेत ते अनपेअर्डच ठेवायचे. ओके, देन कोबाल्टचा एटॉमिक नंबर 27. हे सेम येणार. ऑक्सिडेशन स्टेट काढा, 3च येणार. इथपर्यंत हे सगळं सेम आहे. आता फक्त इथे पेअरिंग नाईट करायचं. इलेक्ट्रॉन कसे ठेवायचे? अनपेअर्डच ठेवायचे. म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असा येणार. ओके, देन नंतर नेक्स्ट स्टेप आपण इथे करूयात. इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स रिमेन्स अनपेअर्ड. ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर हायब्रिडायशन्स. ओके, हायब्रिडायशन फॉर्म करण्यासाठी किती ऑर्बिटल्स लागणार आपल्याला? 6 ऑर्बिटल्स लागणार, कारण 6 फ्लोरीन आहेत. पण इथे ऑर्बिटल्स अवेलेबल किती आहेत? 4च आहेत. 1 2 3 आणि 4. म्हणजे परत इथे आपल्याला डी ऑर्बिटल्स काढायला लागेल. 1 2 3 4 आणि 5. इथे डी ऑर्बिटल तर काय असणार? इथे 4D ऑर्बिटल असणार. म्हणजे 6 ऑर्बिटल्स कुठले असणार हायब्रिडायशन साठी रेडी? S ची 1, P चे हे 3 आणि D चे 2. म्हणजे इथे असा बॉक्स येणार. ओके, दिस इज वॉट orbitals available for hybridization. Then electronic configuration after complex formation. After complex formation नंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं येणार? इथे 3 ऑर्बिटल्स आहे तसंच लिहा. 1 2 3 4 5 and 6. ओके, देन आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन 6 फ्लोरीन असतात, ते 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. ओके, म्हणजे इथे ह्याला बॉक्स करायला लागेल आपल्याला. हायब्रिडायशन काय भेटणार? sp3d2. S ची 1 ऑर्बिटल्स आहे, P च्या 3 आहेत आणि D च्या 2 आहेत. सो इथे हायब्रिडायशन काय भेटलं आपल्याला? sp3d2 हायब्रिडायशन्स. आणि इथे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. दिस इज वॉट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आफ्टर हायब्रिडायशन. आणि हे 6 पेअर आहेत, हे कोण डोनेट करणार? 6 फ्लोरीन आहेत ते इथे 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार. सो हायब्रिडायशन जर sp3d2 असेल तर कॉम्प्लेक्सचा स्ट्रक्चर ऑक्टाहेड्रलच असतो. म्हणजे स्ट्रक्चर काढताना हे NH3 फक्त काय करायचे? काढून टाकायचे. इथे फक्त फ्लोरीन घ्यायचे.
एफ 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 आणि एफ ब्रॅकेटला काय करायचं -3 चार्ज द्यायचा. फक्त हायब्रिडायझेशन चेंज करा. हायब्रिडायझेशन इज व्हॉट sp3d2 हायब्रिडायझेशन अँड स्ट्रक्चर इज व्हॉट ऑक्टाहेड्रल. ओके. देन पाठीमागच्या वर्षी याच्यावरती 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आलेला, तर असे स्ट्रक्चर तुम्हाला हे एक्सप्लेन करायला लागतात. ओके. देन कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक असेल का डायमॅग्नेटिक, इथे 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सो दिस कॉम्प्लेक्स इज व्हॉट पॅरामॅग्नेटिक. हा जो कॉम्प्लेक्स असतो तो कसा असतो पॅरामॅग्नेटिक असतो आणि पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड असतात ते कलर्ड कंपाऊंड असतात. सो COF6 3- हा कॉम्प्लेक्स कलर्ड कॉम्प्लेक्स आहे. ओके. देन आणखीन एक ह्याच्यातला लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके. तर ऍप्लिकेशन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये करून ठेवायचे आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. म्हणजे 1 नंबरला नॉमेनक्लेचर्स नंतर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंतर काय करायचं तुम्हाला आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझम नंतर ऍप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. ऍप्लिकेशन वरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, 2 मार्कचा क्वेश्चन असतो ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग फर्स्ट इन बायोलॉजी तर बायोलॉजीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा काय ऍप्लिकेशन आहे मग इथे लिहायचं क्लोरोफिल घ्यायचा. क्लोरोफिल इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ मॅग्नेशियम. जेवढे प्लांट्स मध्ये क्लोरोफिल असतात त्या क्लोरोफिल मध्ये सेंट्रल आयटम काय असतो मॅग्नेशियम. सो इन प्लांट्स किंवा क्लोरोफिल इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ मॅग्नेशियम. नंतर सेकंड हिमोग्लोबिन, ब्लड मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो. हिमोग्लोबिन इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ आयर्न. ओके. आपल्या ब्लड मध्ये जो हिमोग्लोबिन असतो त्याच्यामध्ये आयर्न असतो. तर आपल्याला जनरली बघा हिमोग्लोबिन डिफिशियन्सी झालं तर काय चक्कर वगैरे आल्यासारखी होते. त्याच्यामुळे जे हे पालक वगैरे असतात ते खायला सांगतात कारण त्याच्यामध्ये आयर्न जास्त असतो. सो हिमोग्लोबिन इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ आयर्न. इन बायोलॉजी मधले हे 2 ऍप्लिकेशन करायचे. नंतर इन मेडिसिन ओके. मेडिसिन जर आपण घेतला, मेडिसिन मध्ये काय ऍप्लिकेशन्स आहेत सिसप्लॅटिन हा ड्रग आहे. तो कॅन्सर ट्रीटमेंट्स, कॅन्सर पेशंट असतात, केमोथेरपी करायची असेल तर कोणता ड्रग वापरतो आपण सिसप्लॅटिन हा ड्रग वापरतो. सिसप्लॅटिनचा स्ट्रक्चर कसा असतो PT इन ब्रॅकेट NH3 ट्वाइस Cl ट्वाइस. तर हा कंपाऊंड आहे. प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम खूप कॉस्टली मेटल असतो. सो हा ड्रग्स पण कसा आहे कॉस्टली आहे. सो कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी कोणता ड्रग्स वापरतो आपण सिसप्लॅटिन. नंतर लीड मेटलचा पॉइझनिंग झाला. लीड मेटल सपोज जे इन्सेक्टिसाइड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये लीड मेटल असतो, तर त्याचा पॉइझनिंग वगैरे झाला, लीड पॉइझनिंग झाला तर EDTA वापरायचा. EDTA. ओके. EDTA फॉर्म द स्टेबल कॉम्प्लेक्स विथ लीड आणि तो त्याला काढून टाकतो. ओके. सो लीड पॉइझनिंग असेल तर EDTA सोल्युशन वगैरे असतात ते प्यायला वगैरे देतात. ओके. देन आणखीन एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. हार्ड वॉटर एस्टिमेट करायचा असेल तर कशाचा वापर करतो आपण EDTAचाच वापर करतो. ओके. हार्ड वॉटर म्हणजे काय, ज्या वॉटरमध्ये कॅल्शियम+2 अँड मॅग्नेशियम+2 चे आयन्स असतात ते काय असतात हार्ड वॉटर असतो. ओके. गिव्हन वॉटरमध्ये किती पर्सेंटेज मध्ये हार्ड वॉटर आहे ते कशाने आयडेंटिफाय करतो आपण EDTA ने आयडेंटिफाय करतो. बिकॉज EDTA फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्स विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. तर कसं सांगणार आपण ते EDTA हा काय करतो कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बरोबर स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. सो EDTA इज यूज टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर. ओके.